हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये न्यू क्रिएशन विथ आरती. तर इथे स्लीव्सचं मी स्टिचिंग करून घेतलं आहे, अस्तर जॉईंट करून घेतलं आहे मेन फॅब्रिकला. आता इथे बघा पुढचा पार्टसुद्धा रेडी करून घेतला आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करून व्यवस्थित. आणि इथे आपण 3 पार्ट घेतो, एक अस्तरला जॉईंट करून मेन फॅब्रिक आणि एक फक्त अस्तर. आता इथे आपण मध्ये कप अटॅच करणार आहोत, तर ते कसे करायचे त्याची आज मी 2 प्रकारे सांगितले ट्रिक. तर बघा, एक तर माहिती आहे तुम्हाला बस्ट पॉईंटपासून आपण कप अटॅच करायला घेतो. तर आता काय करायचं, कपचा मिडल करायचा. आता ही कपची उलटी साईड आहे आणि ही जी फ्रंट साईड आहे ना, ती तुमची बरोबर वरतीच राहिली पाहिजे, कारण तिथे वरचा तुमचा मेन फॅब्रिक येणार आहे. आता ह्या उलट्या साईडला जे आपण क्रॉस केलं आहे, आता जर तसं नसेल समजत तुम्हाला, बस्ट पॉईंट नाही समजला, तर खालून एकदम 1.25-2 इंच अंतर सोडायचं आणि तिथे तुमचा कफचा शेवट आला पाहिजे. या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं. तरीही तुमचा कफ एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊजला अटॅच होणार आहे. तर बघा, इथे बस्ट पॉईंटच्या वरती मी बरोबर आणि कफचा मिडल असं जॉईंट एकावर एक केलं आहे. आणि हे इथे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक टाका मारून घ्या आधी हात शिलाईने. मी डायरेक्ट दाब तिथे ठेवणार आहे मिडलला. बघा, एकदम व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. काही लोक इथे फक्त हात शिलाई करून घेतात, पण मी डायरेक्ट स्टिच करते कफ, कारण मग नंतर ते सरकायला नको ना, त्यासाठी. तर बघा, मी आधी कॅमेरा सेट करून घेते आणि तुम्हाला व्यवस्थित असं दाखवते. तर हे बघा, मिडल कफचं मिडल आणि बस्ट पॉईंट हे एकावर एक ठेवले आणि सरळ अशी लाईन शिलाई मारून घेतली. आता बघा, इथे हा कफ अटॅच झाला आहे आणि कुठेच हा सरकणार नाही. त्यानंतर बघा, आपण कटिंग व्यवस्थित केली होती, त्यामुळे काय झालं, तुमचा ब्लाऊजसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये असा व्यवस्थित आला आहे. कुठेच तो ताणला गेला नाही आहे, कपडा कमी पडला नाही आहे. तर तुम्हाला याची कटिंग पाहिजे असेल तर चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे डीप नेकचा, प्रिन्सेस कट 32 साईज. ओके. जर आपली कटिंग व्यवस्थित असेल ना, तर ब्लाऊज स्टिचिंग करायला कोणताच प्रॉब्लेम येत नाही आणि त्याची फिनिशिंगसुद्धा छान राहते. आता इथे बघा, मी काय करणार आहे, हा मेन फॅब्रिकच्या वरती मी अस्तर ठेवला आणि बघा, या पद्धतीने अस्तरचा नेकसुद्धा मी कट केला नव्हता, कारण मला इथे नेक पलटी करायचा होता. आता इथे नेक कट करून घेत आहे आणि इथे थोडे नॉचेस पण देते. आता ह्याला कट यासाठी मारायची, कारण हा राऊंड शेप छान येतो मग जेव्हा आपण नेक पलटी करणार ना, त्यावेळेस. आता बघा, इथे खालीसुद्धा मी डबल शिलाई करून घेते. तर आपले बघा, इथे खालीसुद्धा हात शिलाई करावी लागली असती जर आपण पट्टी जॉईंट केली असते एक्स्ट्राची, आणि वरतीसुद्धा पायपिंग केली असती, तर ते एक काम वाचतं मला असं वाटतं पॅडेड ब्लाऊजमध्ये. आणि बघा, एवढ्या फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज रेडी झाला आहे आणि त्या कफ लावल्यामुळे कुठेच कपडा खेचला गेला नाही आहे. जरी पॅड लावला किंवा नाही लावला तरीसुद्धा याच पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा. तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट होणार आणि व्यवस्थित असा क्लायंटलासुद्धा बसणार. तर बघा, इथे मी दाब शिलाई मारून घेत आहे नेकला, आणि खाली जो पार्ट आपण कमरेच्या साईडला उलटवून घेतला होता तिथेसुद्धा, तुम्हाला नसेल मारायचे तुम्ही प्रेस केला तरीही चालेल. आता काही नाही, नॉर्मली आपण जसं कपडा जॉईंट करतो अस्तर आणि मेन फॅब्रिक, त्याच पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायचं. आता इथे
खालचा कपडा थोडा सरकला होता, मग मी ती शिलाई काढून घेत आहे. कारण आपला जर कपडा जरी सरकला ना तरी बघा आर्महोलमध्ये किती तो कमी झाला, तर असं नाही होता कामा. त्यासाठी मग सरळ एकदम व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. आणि बघा मी इथे कपड्याला व्यवस्थित असं करून घेते आणि मग कपडा आणि मेन फॅब्रिक दोन्ही म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीला सरळ अशी शिलाई मारून घेतली. तर बघा असा फिनिशिंगमध्ये आपला पुढचा पार्ट रेडी झाला आहे. आणि जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.